धन्यवाद. प्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. आज एकनाथ सरांची इथं आपल्याला मला भेट देता आली त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि माझ्या सर्व मित्रपरिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजच मी फॉर्म मारला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. सरदेय बाळासाहेबांनी मला मागच्या 5 तारखेला उमेदवारी घोषित केली. तेव्हापासून आजपर्यंत 20 दिवसामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर भेटण्याचा, त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रभागामध्ये भेटण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं की मी अगदी तुमच्या बाजूच्याच प्रभागामध्ये गेली 15 वर्ष नगरसेवक आहे, कात्रज भागामध्ये. त्यामुळं या भागामध्ये आम्ही सुरुवातीलाच ठरवलं की अगदी सुरुवातीच्या काळात 30 तारखेपासून खऱ्या अर्थाने प्रचार चालू होईल. परंतु 30 तारखेच्या अगोदरच या भागामध्ये फिरून एकदा घेतलं म्हणजे परत इकडे येण्याची गरज नाही पडली मला. कारण तुमच्या अगदी बाजूच्याच प्रभागामध्ये मी आहे. म्हणून मी केलेलं काम कात्रज तलाव असेल, झेंडा असेल, फुलराणी असेल, ही सगळी कामं बऱ्यापैकी तुमच्या कानावरती आहेत. कात्रज उद्यानामध्ये केलेला विकास असेल, कात्रजची शाळा असेल. मला वाटतं ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे. जवळजवळ 20-21 लाख मतांपर्यंत आम्हाला पोहोचायचं. म्हणजे ह्या भागापासून तर अगदी वडगाव शेरी, लोहगाव, वडगाव शिंदे जवळजवळ 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास आहे सगळा. आणि या भागामध्ये आपल्या लोकांनी आपला खासदार असला पाहिजे. कारण आपल्या भागातले प्रश्न ही मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. त्यामुळे मला वाटते की वारंवार आपल्या विचारांचा माणूस इकडे नगरसेवक झाला पाहिजे. वारंवार असं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक कोणी उभा राहिला की तो वेगळ्याच पक्षाचा निवडून येतो. मला वाटतं की नेहमी वस्तीवरचा माणूस हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवकांनी निवडणुकांमध्ये वस्तीमध्ये राहणारा माणूस निवडून आला पाहिजे. मी मागची 15 वर्ष नगरसेवक आहे कात्रज परिसरामध्ये, पण मी आजपर्यंत कात्रज गावठाण सोडलं नाही. मी आजही कात्रज गावठाणामध्ये राहतो. कारण गावठाणामध्ये राहिल्यामुळं मला गावातले प्रश्न कळतात, जाता येता लोकांच्या गाठी भेटी होतात. परंतु आपल्या भागामध्ये लोक थोडे दिवस राहतात की नंतर एकदा दोनदा निवडून आले की प्रभाग सोडून दुसरीकडे जातात आणि मग प्रभागातले प्रश्न तसेच प्रलंबित पडतात. आपण कोरोना कालावधीमध्ये मी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे. कोरोना कालावधीमध्ये मी अतिशय चांगलं काम केलं असं लोक पण म्हणतात. आणि मला वाटतं की आपल्या पुणे जी आरोग्य व्यवस्था सध्या आपण पाहिजे तर फार एकदम भीषण झालेली आहे. मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून कात्रज परिसरात काम करतो, माझ्याकडे 2 हॉस्पिटल्स आहेत. त्या दोन्ही हॉस्पिटल